ज्ञानराधा मल्टीस्टेटचे संचालक सुरेश कोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. अशी माहिती आज शनिवार दिनांक 25 मे रोजी सकाळी 11 वाजता उघडकीस आली आहे व माध्यमांना ही माहिती देण्यात आली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या ठेवीदारांचे पैसे न देता करोडो रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष सुरेश कोटे यांच्यासह संचालक मंडळावर 2 वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच 6 ते 8 तक्रारीमध्ये गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील कोर्टाने दिले आहेत. यावेळी ॲडव्होकेट वीरेंद्र थेगडे आणि ॲडव्होकेट अविनाश गंडे यांनी फिर्यादीच्या वतीने न्यायालयात बाजू मांडली होती. बीड जिल्ह्यातील अनेक मल्टीस्टेट खातेदारांच्या पैशावर डल्ला मारलेला असून त्यापैकीच ज्ञानराधा मल्टीस्टेटने अनेक खातेदारांना चुना लावलेला आहे. परंतु पोलीस प्रशासनाकडे अनेक खातेदारांनी ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यांनी संगनमत करून फसवणूक केल्याबाबत रीतसर लेखी तक्रारी दिल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाने अद्याप गुन्हा दाखल न केल्याने दिलीप कुमार चिंचोलीकर या खातेदाराने बीड येथील जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेऊन ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर कलम 420, 406, 409, 120 ब भादबी प्रमाणे आणि कलम 3-4 महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम 1999 अन्वये गुन्हा नोंदवण्याबाबत मागणी केली होती. त्या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालय बीड यांच्या न्यायालयात ॲडव्होकेट वीरेंद्र वसंतराव थेगडे यांनी युक्तिवाद केल्यानंतर ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या संचालकासह कर्मचाऱ्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) अन्वये गुन्हा दाखल करून तपास करण्याबाबतचा आदेश